नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 14 जुलै 2023 च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। आजची आपली पहिली बातमी बघूयात। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून 14 जुलै 2023 रोजी चॅम्प्स एलेसिस येथे बॅस्टिल डे निमित्त आयोजित संचालनाला सन्माननीय अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले। भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी बँडच्या नेतृत्वाखाली तिन्ही भारतीय सेना दलाचा समावेश असलेल्या 241 सदस्यीय पथक देखील या संचालनात सहभागी झाले होते। तर बघूयात। राजपुताना रायफल्स रेजिमेंटसह पंजाब रेजिमेंटने भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व केले। लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन अमन जगताप यांनी केले। हाशिमारा येथील भारतीय हवाई दलाच्या राफेल जेटने संचालनादरम्यान फ्लायपास्ट केले। भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले तर स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी यांनी भारतीय हवाई दलाचे नेतृत्व या संचालनादरम्यान केले। या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ नौदलाने 12 जुलै ते 16 जुलै या कालावधीत INS चेन्नई, आता INS चेन्नई ही भारतातील स्वदेशी डिझाईन केलेली आणि तयार केलेली मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक होती, जी फ्रान्समध्ये तैनात करण्यात आली। किती दिवसासाठी? 12 ते 16 जुलै या दिवसादरम्यान तेथे तैनात करण्यात आली। नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले तर रत बघेल यांनी, कमांडर रत बघेल यांनी नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व केले। फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल तुरुंगावर हल्ला करण्याचा वर्धापन दिन दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो। तर हे काय आहे, हे संचालन का केले गेले होते तर फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला गेला होता आणि त्याचा वर्धापन दिवस 14 जुलैला साजरा केला जातो। आणि याच वर्धापन दिनानिमित्त एक संचालन आयोजित करण्यात आले होते, जेथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि भारताच्या तिन्ही सेना दलानेही उपस्थिती तेथे दाखवलेली होती। हे ते महत्त्वाचे। पुढची बातमी बघूया। ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅग्नन यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले। अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हरीश मॅग्नन यांनी नमक हलाल या चित्रपटात काम केले होते। या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती। हरीश यांनी गोलमाल, शहंशाह, चुपके चुपके, खुशबू, मुकद्दर का सिकंदर यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात अभिनय केलेला आहे। ते मुंबईतील जुहू येथे हरीश मॅग्नन ऍक्टिंग इन्स्टिट्यूट चालवत होते। तर यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झालेले आहे। पुढची बातमी बघूयात। मध्य प्रदेशमधील शहाडोल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन अभियानाची सुरुवात केली आहे। राष्ट्रीय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलनाची सुरुवात केली गेलेली आहे। कुठून केलेली आहे? MP मधील शहाडोल येथून ही सुरुवात केली गेलेली आहे 1 जुलै 2023 ला। या अभियानात सिकल सेल ॲनेमियाचे 2047 पर्यंत पूर्ण निर्मूलन करणे लक्ष्य आहे। म्हणजे याचे काय लक्ष्य आहे, उद्दिष्ट काय आहे तर 2047 पर्यंत सिकल सेल ॲनेमिया जो आहे याचे निर्मूलन करायचे। आता काय आहे बरं हा सिकल सेल ॲनेमिया? आता सर्वात आधी ॲनेमिया म्हणजे काय? ॲनेमिया म्हणजे शरीरातलं रक्त कमी होणे, रक्त कमी होण्याच्या कंडिशनला आपण म्हणतो ॲनेमिया। तर सिकल सेल ॲनेमिया म्हणजे काय बघूयात।
हा एक लाल रक्तपेशींमधील म्हणजेच आरबीसीज मधील रेड ब्लड सेल्स मधील हा दोष आहे. या दोषामुळे रक्तपेशीमधील दोषामुळे होणारा हा आजार आहे. सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या वेड्या वाकड्या दिसतात. अशा विळ्यासारख्या आकाराच्या होऊन जातात त्या. याला म्हटलं जातं सिकल सेल ॲनिमिया. या दोषाला सिकलिंग गुणधर्म असे म्हणतात. म्हणजे आरबीसीज या सिकल आकाराच्या होऊन जातात, सिकलिंग म्हणतात याला. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या हिमोग्लोबिन प्रथिनात दोष आढळून आला. म्हणजे सिकल सेल ॲनिमियाचे जे रुग्ण असतात त्यांच्या आरबीसीज मधलं जे हिमोग्लोबिन आहे हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, प्रथिन आहे, याच्यात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला सिकलिंग हिमोग्लोबिन असे नाव देण्यात आले आहे. म्हणजे जे दोष आढळलेलं हिमोग्लोबिन आहे त्याला पण सिकलिंग हिमोग्लोबिन असं म्हटलं गेलं आहे. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये दोष आढळतो, सिकलिंग हिमोग्लोबिन त्याला म्हटलं जातं. आणि अशा हिमोग्लोबिनमुळे आरबीसीचं काय होतं, लाईफ कमी होतं, त्यांचं आयुष्य कमी होतं आणि त्या लवकर फुटतात, त्या बस्ट होऊन जातात, फुटून जातात. यामुळे रक्त कमी होते, म्हणजे शरीरातलं रक्त त्याच्यामुळे काय होतं, कमी होतं. याच अवस्थेला आपण ॲनिमिया म्हणतो. रक्त कमी होण्याच्या अवस्थेला ॲनिमिया म्हटलं जातं. त्यामुळे या आजाराला काय म्हटलं जातं, तर जसं याचं नाव आहे सिकल सेल ॲनिमिया असे या आजाराला म्हटले जाते. याचा परिणाम रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो या ॲनिमियामुळे. प्लीहा म्हणजे काय, स्प्लीन, या अवयवामध्ये रक्तपेशींचे विघटन होते. रक्तपेशींचे जे आरबीसीज आहेत यांचे किंवा रक्तपेशी आहेत, ब्लड सेल्स आहे, यांचे विघटन कुठे होते, प्लीहामध्ये होते, स्प्लीन मध्ये होते. स्प्लीनला काय म्हटलं जातं, ग्रेवयार्ड ऑफ दी आरबीसीज, म्हणजे स्मशानभूमी असते जिथे आरबीसीजचं विघटन होतं. सिकल सेल पेशी आजारात प्लीहेवर अति ताण पडल्याने प्लीहा मोठे होते. म्हणजे यात काय होतं की खूप सेल्स डेड होतात, मग यांचं विघटन होतं आणि हे कोण करतं, प्लीहा करतं, स्प्लीन करतं. मग या आजारात काय होतं, सिकल सेल ॲनिमियामध्ये या प्लीहेवर म्हणजेच स्प्लीनवर ताण पडतो आणि त्याच्यामुळे प्लीहा मोठी होते. रक्तवाहिनींमध्ये अडथळे निर्माण होतात, रक्त विघटनामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे प्लीहा जर खराब झाला तर रक्त विघटन होणार आहे का, नाही होणार आहे, म्हणजे त्याच्यात अडथळे येतात. केशवाहिन्यांमधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नसल्याने रक्त अवरोध निर्माण होतो. म्हणजे केशवाहिन्या म्हणजे काय, कॅपिलरीज, यांच्यामधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नाही. आता सिकल पेशी या अशा विळ्यासारख्या होऊन जातात आणि याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या पेशी असतात या कॅपिलरीज मधून व्यवस्थितरित्या वाहून नेल्या जात नाही. त्याच्यामुळे काय होतं की अडथळा निर्माण होतो, रक्त अवरोध निर्माण होते. त्याचा परिणाम वेदना, रक्तप्रवाह अवरोधामुळे उतिनाश होतो. या आजारात पूर्णतः हा आजार काय आहे आता बघूया. हा आजार पूर्णतः अनुवंशिक आहे. कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे हा आजार होत नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं की सिकल सेल ॲनिमिया हा काय अनुवंशिक आजार आहे. हा कुठलाही जीवाणू, विषाणू किंवा आपण पोषक आहार घेतलेला नाहीये त्याच्यामुळे आपल्याला हा आजार होत नाही. वर उल्लेख केलेला सिकलिंग गुणधर्म आजाराच्या वाहक आणि पीडित या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तात आढळतो. म्हणजे ज्याच्यापासून हा आजार होणार आहे तो वाहक असतो आणि ज्याला हा आजार झालाय तो पीडित असतो. यांच्या दोघांमध्ये हा प्रकार आढळतो. हा गुणधर्म ओळखण्यासाठी रक्ताची सोल्युबिलिटी टेस्ट उपयुक्त ठरते. हे लक्षात ठेवायचं की सिकल सेल ॲनिमिया ओळखण्यासाठी कुठली टेस्ट असते, ब्लड सोल्युबिलिटी टेस्ट केली जाते. पण व्यक्ती वाहक आहे की पीडित आहे
हे ओळखण्यासाठी रक्ताची आणखीन एक टेस्ट करावी लागते. या टेस्टला इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट असे म्हटले जाते. हे इथे महत्वाचे आहे. तर लक्षात ठेवायचं की मध्य प्रदेशमधील शहाडोल येथे पंतप्रधानांनी 1 जुलै 2023 ला राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान सुरू केले आहे. आणि याचं काय उद्दिष्ट आहे तर 2047 पर्यंत या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन करणे हे याचे लक्ष्य आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच काय, गुड्स अँड सेल्स टॅक्स जीएसटी परिषदेची केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 50वी बैठक झाली. आता ही 50वी बैठक का महत्वाची आहे हे आपण बघणार आहोत. या बैठकीत काय निर्णय घेतले गेले हे आपण आता बघणार आहोत. जीएसटीची 50वी बैठक बघूयात आता. डिनुटुक्झिमॅब हे औषध वैयक्तिक वापरासाठी आयात केले असेल तर यावर IGST सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, डिनुटुक्झिमॅब औषध जर आहे हे जर व्यापारासाठी नसून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी आयात केले गेले तर याच्यावर IGST आकारला जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, कॅसिनो, अश्वशर्यती आणि ऑनलाईन गेमिंगवर संपूर्ण दर्शनी मूल्यावर 28% एकसमान दराने कर आकारण्यात आला आहे. नवीन कर दर लागू करण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करावी लागेल. संसदेत जीएसटी कायदा सुधारणा विधेयक संमत झाल्यावर नवीन कर लागू होतील. तर हे काय आहे तर कसिनो झाले, अश्वशर्यती झाल्या म्हणजे घोड्यांच्या शर्यती झाल्या, किंवा ऑनलाईन गेमिंग. आता याचे प्रमाण आपल्या भारतात खूप वाढते आणि याचे प्रमाण वाढणं म्हणजे काय होतं की ऑनलाईन आणि आर्थिक फसवणूक होऊ शकते, किंवा आपल्याकडचं जे युथ आहे, तरुण मंडळी आहे, ती याच्या आहारी जाऊ शकते आणि याचे दुष्परिणाम होतील, आर्थिक संकट येऊ शकतं. याच्यामुळे काय केलं गेलेलं आहे तर समजा आपण या ऑनलाईन गेमिंग मध्ये 100 रुपये टाकले, 100 रुपये आपण त्याच्यात टाकले गेम खेळण्यासाठी, तर 100 रुपयावर आपल्याला 28% जीएसटी लागू केला जाईल. म्हणजे किंमत काय होईल, 128 होईल. 128 किंमत होऊन जाईल. म्हणजे किमती वाढतील आणि याच्यामुळे काय होईल की याच्यात पैसे टाकण्याचं प्रमाण कमी होईल. आणि याच करता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जीएसटी बैठकीत की ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो, अश्वशर्यती यांच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर 28% जीएसटी आकारला जाणार आहे. आणि ही नवीन कर लागू करण्यासाठी आधी जीएसटी कायद्यात सुधारणा होईल आणि हा जीएसटी कायद्यात सुधारणा झाली की हा नवीन कर लागू केला जाईल. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. आता जागतिक तापमान वाढीची समस्या खूप वाढत चालली आहे आणि याच्यासाठी प्रत्येक राज्य, देश काही ना काही उपाय करते. तर महाराष्ट्र राज्याने देखील एक उपाय केलेला आहे. तर बघूयात ही बातमी. जागतिक तापमान वाढीचा सामना करणे व त्यावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हरित रोख्यांच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उभारणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार आता ग्रीन बॉन्ड्स, हरित रोख्यांच्या माध्यमातून कशासाठी पैसे उभारणार आहे, 5,000 कोटी रुपये. तर ते जागतिक तापमान वाढीचा सामना करणे आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी 5,000 कोटी रुपये उभारले जाणार आहे. कशाच्या माध्यमातून तर हरित रोख्यांच्या माध्यमातून हे केले जाणार आहे. यासाठी वित्त विभागाचे अप्पर सचिव, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की ही समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली आहे, नितीन करीर,
डॉक्टर नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कशासाठी करण्यात आलेली आहे तर जागतिक तापमान वाढ आणि त्याचे उपाय याच्यासाठी हरित रोख्यांच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उभारायचे आहेत, म्हणजे निधी उभारायचा आहे. त्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती आहे तर ती समिती आहे नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. हे ते महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. मुंबई महानगर क्षेत्रासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना शहरी या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखावरून आता 6 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी योजना आहे पंतप्रधान आवास योजना शहरी या योजनेसाठी आधी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गट कुणाला धरलं जायचं ज्यांचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे त्यांना. आता हे 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटात पकडले जाईल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर बघूयात की ही योजना काय आहे. राजीव आवास योजना ही योजना सर्व शहरांना झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. 2 जून 2011 रोजी प्रायोगिक तत्वावर आणि सप्टेंबर 2013 पूर्णपणे ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना काय तर पंतप्रधान राजीव गांधी आवास योजना होती. ही योजना सर्व शहरांना झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केलेली योजना 2 जून 2011 सुरू झाली प्रायोगिक तत्वावर आणि पूर्णतः 2013 सुरू झाली. या योजनेची मुदत 2017 पर्यंत होती. याची मुदत 2017 पर्यंत होती. नंतर ही योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी यामध्ये विलीन करण्यात आली. हिची मुदत 2017 पर्यंत होती. नंतर ही योजना काय झाली तर पंतप्रधान आवास योजना शहरी असे या योजनेचं नाव झालं. विलीन करण्यात आली या योजनेत. 2015-16च्या अर्थसंकल्पात सर्वांसाठी घर ही घोषणा करण्यात आली होती. 19 मे 2015 प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा करण्यात आली. 25 जून 2015 प्रधानमंत्री आवास योजनेची औपचारिक अनावरण दिल्ली येथे करण्यात आले. म्हणजे 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. कुठली प्रधानमंत्री आवास योजना आणि तिच्यातच मग ही राजीव आवास योजना विलीन करण्यात आलेली होती 2017 मध्ये. तर लक्षात ठेवायचं की मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता पंतप्रधान आवास योजना शहरी या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटासाठी जी मर्यादा होती 3 लाखाची ती आता किती झालेली आहे 6 लाख रुपये झालेली आहे. हे ते महत्वाचे आहे आणि योजना ही लक्षात ठेवायच्या. पुढची बातमी बघूयात आता. प्रधानमंत्री मानधन योजनेत कुठली योजना प्रधानमंत्री मानधन योजनेत योजनाधारकांची संख्या गेल्या 6 महिन्यात जानेवारी ते जून या कालावधीत जानेवारी ते जून 2023 या कालावधीत 21% खालावली आहे. आता प्रधानमंत्री मानधन योजना काय आहे हे बघूच आपण. पण या योजनेचे जे लाभार्थी होते यांची जी संख्या आहे ती 21% कमी झालेली आहे. किती 21% खालावलेली आहे. ही का झालेली आहे तर वाढलेली महागाई राहणीमानाच्या खर्चात झालेला वाढ यामुळे ही संख्या कमी झालेली आहे. आता काय होतं की ही जी मानधन योजना आहे ही एका प्रकारच्या विमा प्रकारची होती की याच्यात प्रीमियम भरावा लागत होता लाभार्थ्यांना. अर्धा 50% प्रीमियम लाभार्थी येथे भरत होते. तर मग आता महागाई वाढली राहणीमानाचा खर्च वाढला याच्यामुळे हा प्रीमियम भरणं यांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे याच्या लाभार्थ्यांची संख्या खालावलेली आहे. कितीने 21% ही खालावलेली आहे. आता बघूयात आपण ही योजना. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 15 फेब्रुवारी 2019 लक्षात ठेवायचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून सुरू झालेली योजना आहे. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये असंघटित कामगारांना
वृद्धावस्थेत संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारकडून असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन नावाची पेन्शन योजना सुरू करण्यात आली. PMSYM, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांसाठी वृद्धावस्थेत पेन्शनची सोय ही योजना करते. ज्याचे मासिक उत्पन्न, आता या योजनेचे काय काय रिक्वायरमेंट्स आहे, कोण याचा लाभ घेऊ शकतं हे बघूयात आपण. ज्याचे मासिक उत्पन्न रुपये 15,000 दरमहा, म्हणजे ज्याचे मासिक उत्पन्न 15,000 महिन्याला आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, 15,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यावरचे नाही, आणि ते 18 ते 40 वयोगटात आहे, म्हणजे त्यांचं वय 18 ते 40 वर्ष आहे, यांना नवीन पेन्शन योजना न्यू NPS न्यू पेन्शन स्कीम, कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्या अंतर्गत समाविष्ट केले जात नाही. म्हणजे ज्यांचा पगार 15,000 दर महिना किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, ज्यांचं वय 18 ते 40 वयोगटात आहे आणि जे न्यू पेन्शन स्कीम मध्ये किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्यात समाविष्ट केला जात नाही, आणि तो आणि ती आयकरदाता नसावा, म्हणजे ते कर भरत नसावे, आयकरदाता ते नसावे, असे नागरिक या योजनेचे लाभार्थी असतात. ही आहे रिक्वायरमेंट या योजनेचे लाभ घेण्यासाठी. आता बघूयात PMSYM, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही 50-50 या आधारावर एक स्वैच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे. म्हणजे 50% जो लाभार्थी आहे तो याचा प्रीमियम भरेल आणि 50% सरकार मार्फत भरला जाणार आहे प्रीमियम. लाभार्थी एकदा 18 ते 40 वर्ष वयाच्या प्रवेशानंतर योजनेत सामील झाला, म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत योजनेत सामील होण्याचा काळ आहे. यात योजनेत सामील झाला की लाभार्थ्याला 60 वर्षांपर्यंत योगदान द्यावे लागेल. म्हणजे प्रीमियम किती, वयाच्या 60 वर्ष होईपर्यंत त्याला प्रीमियम भरावा लागणार आहे. त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर ग्राहकाला, म्हणजे जो लाभार्थी आहे या योजनेचा, त्याला कौटुंबिक पेन्शनच्या लाभासह 3,000 रुपयाची खात्रीशीर मासिक पेन्शन मिळेल. म्हणजे 3,000 रुपयाची मासिक पेन्शन मिळणार आहे खात्रीशीर, किंवा 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, 60 वय झाल्यानंतर, आणि कौटुंबिक पेन्शनचा लाभही मिळणार आहे. आता हे काय बघूया आपण. कौटुंबिक निवृत्ती वेतन, म्हणजे निवृत्ती वेतनाच्या प्राप्ती दरम्यान, निवृत्ती वेतन जेव्हा मिळतंय, सदस्याचा मृत्यू झाला, म्हणजे समजा एखाद्या माणसाने ही योजना घेतलेली होती, त्याचे 60 वर्ष पूर्ण झाले, त्याला पेन्शन सुरू झाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तर लाभार्थ्याच्या जोडीदारास, म्हणजे त्याच्या पत्नीला, लाभार्थ्याला मिळालेल्या पेन्शन पैकी 50% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून प्राप्त करण्याचा अधिकार असेल. म्हणजे जोडीदाराला 50% कुटुंब निवृत्ती वेतन प्राप्त होणार आहे. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू राहील, म्हणजे फक्त जोडीदाराला. पुरुषाचं असेल तर त्याच्या बायकोला आणि स्त्रीचं असेल तर तिच्या नवऱ्याला हे लागू करता येईल कौटुंबिक पेन्शन. जर एखाद्या लाभार्थ्याने नियमित योगदान दिले असेल, आता हा पॉइंट बघूया. जर एखाद्या लाभार्थ्याने नियमित योगदान दिलेले आहे आणि कोणत्याही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला 60 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी, तर त्याचा किंवा तिच्या जोडीदाराला नियमित योगदान देऊन योजनेत सामील होण्याचा आणि पुढे चालू ठेवण्याचा किंवा बाहेर पडण्याच्या तरतुदीनुसार योजनेतून बाहेर पडण्याचा हक्क असेल. म्हणजे 60 वर्ष पूर्ण होण्याआधीच जर ज्या लाभार्थी आहे त्याचा मृत्यू झाला, जो या योजनेचा लाभ घेतोय, तो नियमित तिथे प्रीमियम भरतोय, तर त्याच्या जोडीदाराला किंवा तिच्या जोडीदाराला ही नियमित योगदान देऊन, म्हणजे नियमित प्रीमियम भरून ती योजना पुढे चालू ठेवण्याचा अधिकार असेल किंवा त्यातून बाहेर निघण्याचा देखील अधिकार असेल. तर लक्षात ठेवायचं, ही बातमी का चर्चेत होती, तर प्रधानमंत्री मानधन योजनेत
योजनाधारकांची संख्या 6 महिन्यापासून खालावते. तिचं कारण काय आहे तर वाढलेली महागाई, राहणीमानाच्या खर्चात झालेला वाढ याच्यामुळे ही संख्या खालावते आहे असे दिसते आहे. पुढची बातमी बघूयात. गुगलने नोटबुक LM हे पूर्ण नाव आहे, या नावाने एक AI आधारित उपकरण सादर केलेले आहे. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित हे उपकरण आहे नोटबुक LM. हे उपकरण संक्षिप्त माहिती म्हणजे शॉर्ट माहिती, नोट्स, सारांश, समरी आणि संशोधक कार्यामध्ये सहाय्य करणार आहे. गुगलने उपकरण आधी टेलिविन नावाने बाजारात आणणार होते, पण त्याचं नाव आता काय आहे तर नोटबुक LM या नावाने हे उपकरण आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवायचं की नोटबुक LM हे उपकरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित आहे. जे कुणी लॉन्च केलेलं आहे तर गुगलने लॉन्च केलेलं आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. युरोपियन मास्टर्स गेम EMG ही एक ॲथलेटिक्स स्पर्धा आहे 2023. ही स्पर्धा टॅम्परे फिनलँड येथे 26 जून ते 9 जुलै या कालावधीत पार पडल्या आहेत. EMG ची ही 5वी आवृत्ती आहे. पाचवी आवृत्ती आहे जी कुठे झाली आहे टॅम्परे फिनलँड येथे झालेली आहे. फिनलँड येथे ही प्रथमच आयोजन करण्यात आलेले होते या EMG चे, युरोपियन मास्टर्स गेम्सचे. EMG स्पर्धा प्रथम 2008 मध्ये स्वीडन येथे खेळवण्यात आल्या होत्या. तर लक्षात ठेवायचं की EMG ही कशाशी संबंधित स्पर्धा आहे तर ती युरोपियन मास्टर्स गेम ही स्पर्धा ॲथलेटिक स्पर्धा आहे. हे येथे लक्षात ठेवायचं, जी फिनलँड टॅम्परे येथे घेण्यात आली. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेत IPL सारख्या T20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा मेजर क्रिकेट लीग म्हणून सुरू झाल्या आहेत. मेजर क्रिकेट लीग 2023 ही प्रथम आवृत्ती आहे, म्हणजे पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या आहे. या स्पर्धा अमेरिकन क्रिकेट इंटरप्राइजेस कडून आयोजित करण्यात आल्या आहे. लक्षात ठेवायचं, अमेरिकन क्रिकेट इंटरप्राइजेस कडून सुरू करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धा. कुठल्या? मेजर क्रिकेट लीग. जसं आपलं भारतातलं IPL आहे, इंडियन प्रीमियर लीग, त्याप्रमाणे आता ही अमेरिकेची मेजर क्रिकेट लीग आहे, जी T20 स्पर्धा असणार आहे. आणि ह्या कोणामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत तर अमेरिकन क्रिकेट इंटरप्राइजेस कडून या आयोजित करण्यात येणार आहे. आणि ही याची पहिलीच आवृत्ती आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.